हा माणूस माझा आहे आणि मी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे, असं फार क्वचित कपल्समध्ये ही गोष्ट होत असेल. तर चला सविस्तर चर्चा करूया की स्त्रीला नेमकं काय हवं असतं. तुमच्याही मनात असंख्य भावना असतात तुमच्या जोडीदाराकडून, त्याच्याही मनात असंख्य भावना असतात तुमच्याकडून. परंतु होतं काय की सगळेच पुरुष सारखे नसतात. प्रत्येक पुरुष हा आपल्या जोडीदाराच्या मनातलं ओळखेलच असं नाही. तो ओळखू शकत नाही तेव्हा आपण बोलायला हवं, आपण सांगायला हवं. ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस त्यांनी आपल्या मतांचा आदर करायला हवा, आपल्या भावनांचा आदर करायला हवा, आपल्यावर विश्वास ठेवायला हवा. आपण जर कुठली गोष्ट करायची विचारतोय, परवानगी घेतोय, तर त्यांनी थेट नकार न देता ती गोष्ट पटवून दिली तर निश्चितच ती महिला ती गोष्ट समजून घेईल आणि ती गोष्ट ती कदापिही करणार नाही. परंतु याच्या उलट होतं काय, बरेचसे पुरुष गोष्ट क्लिअर समजून सांगण्यातही त्यांना वेळ किंवा तेवढा रस वाटत नाही. ते सरळ नाही शब्द सांगतात किंवा ओरडतात. यामुळे ती स्त्री स्वतःच्या भावना दाबून ठेवते, स्वतःचं मत मांडू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिले काय आहे तर एका स्त्रीला आदर हवा असतो, तिच्या निर्णयासाठी, तिच्या विचारांसाठी, तिच्या मतांसाठी. भलेही पुरुषाला ती गोष्ट पटो अथवा ना पटो, ती तुमच्या शब्दाच्या पुढे नसणार आहे. फक्त एवढंच करायचं आहे की तो जो नकार आहे तो व्यवस्थितपणे तिला पटवून द्यायचा आहे. आणि बघा, प्रत्येक पुरुषांना ही माझी रिक्वेस्ट आहे, तुमच्या जोडीदाराला एखादा मुद्दा पटवून द्या. नक्कीच आपला जोडीदार ती गोष्ट करणार नाही, परंतु बोला, स्पष्ट करा, समजून सांगा, तिच्या भावनांचा आदर करा. कुठलीही गोष्ट डायरेक्ट नकार देऊ नका. त्या गोष्टी मागच्या गोष्टी त्यांना समजून सांगा आणि नक्की जादू बघा, तुमच्या विचार त्यांना नक्कीच पटणार. कुठल्याही स्त्रीला स्वतःच्या नवऱ्याकडून फक्त वेळ आणि प्रेम आणि विश्वास हवा असतो. भलेही तुम्ही तिला बाहेर नेऊ नका, फक्त घरी असताना 2 शब्द प्रेमाने बोला. ती सगळ्या गोष्टी विसरून अतिशय उत्साहाने, जोमाने परत एकदा हसत मुखाने त्या घरात नांदू शकेल. बघा तुम्ही, तिचं मत घ्या, तिचे विचार ऐकून घ्या, तिचा रिस्पेक्ट करा. भलेही तुम्ही तुमच्या मनाने गोष्ट करा, परंतु गोष्ट करण्याआधी आपल्या जोडीदाराला ती गोष्ट सांगणं खूप गरजेचे आहे. एकमेकांसोबत प्रामाणिक राहा, एकमेकांसाठी वेळ द्या, एकमेकांना प्रेम करा. अहो, हीच वेळ असते हो. एकदा वेळ निघून गेली ना, काही गोष्टी माणसाला आयुष्यात परत करता येत नाही. म्हणून आपल्या जोडीदाराला वेळ नक्कीच द्या, तिचं ऐकून घ्या. प्रत्येक स्त्रीला वाटतं माझं ऐकून घ्यावं, मला समजून घ्यावं. याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की कुठल्याही स्त्रीला खूप मौल्यवान दागिने पाहिजेत, गाडी, बंगला, घर वगैरे काही हवं असेल. एक खूप क्षुल्लक गोष्ट स्त्रियांना हवी असते, ती म्हणजे समजून घेणं, आपल्यामध्ये प्रेम असणं, आपल्यावर विश्वास ठेवणं, आपल्याला विचारणं, आपल्याला गृहीत धरणं, आपलं अस्तित्व जाणून घेणं. हीच गोष्ट प्रत्येक महिलेला आपल्या जोडीदाराकडून हवी असते. आणि हीच गोष्ट बरेचसे पुरुष देत नाही, कारण की कुठेतरी त्यांचा पुरुषार्थ अहंकार हा आडवा येत असतो. आणि काही होत नाही हो, यांनी विनाकारण नात्यामध्ये कुठेतरी तुटकता येते, अंतर निर्माण होतं, मन दुखवलं जातं, हळूहळू मन शांत होतं, हळूहळू अबोला वाढतो, नात्यामध्ये अंतर वाढतो, दुरावा वाढतो. आपल्या आयुष्यातील आपल्या स्त्रीला आपणच खरं तर समजून घ्यायला हवं, नाही का? तेव्हा तिलाही वाटेल ना,
हा माणूस माझाच आहे आणि मी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि नक्की नात्यातली जादू नंतर बघा हो. स्त्रीला जग जिंकायचं नसतं, तिला फक्त एक अशी व्यक्ती हवी असते जिच्याकडे बघून ती निश्चिंत म्हणू शकेल, तुम्ही आहात ना, मला काही टेन्शन नाही. स्त्रीला परिपूर्ण पुरुष नकोच असतो. चुका करणारा चालेल, पण त्या चुका मान्य करून नातं जपणारा माणूस मात्र तिला हवा असतो. तिला सुरक्षित वाटायला हवं, फक्त घरात नाही तर त्या नात्यात. असा विश्वास असावा की ती नसतानाही तिच्याबद्दल चांगलंच बोलले जाईल. बऱ्याचशा ठिकाणी असं होतं, तोंडावर एक आणि माघारी एक, आणि कुणाबद्दल, आपल्या जोडीदाराबद्दल ज्याच्यासाठी आपण आयुष्यभरासाठी एक प्रतिज्ञा करून हात धरून आपण त्याच्यासाठी संसारात पाऊल ठेवलेले आहे, ही फार शोकांतिका आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, तो आपला आहे, ती आपली आहे ही जाणीव ठेवूनच त्याच्या माघारीही तेवढं चांगलं बोला आणि त्याच्या समोरही तेवढं चांगलं बोला. सगळ्यात आधी तर ही भावना मनात यायलाच नको जोपर्यंत तुम्ही हे समजत नाही की ही व्यक्ती माझी आहे, मी तिच्याशिवाय अपूर्ण आहे आणि तो माझ्याशिवाय अपूर्ण आहे. त्यावेळेस तो किंवा ती एकमेकांच्या माघारी कधीही वाईट बोलत नाही आणि बोलायला सुद्धा नको. ती असतानाही चांगलंच बोलावं, ती नसतानाही चांगलंच बोलावं, कारण ती तुमचा जोडीदार आहे आणि जोडीदाराशिवाय आयुष्यामध्ये काहीही नाही. ज्यांचे जोडीदार नाही त्यांना फक्त एकदा आठवणीत करा, त्यांचं वागणं बघा, सगळी पदरात निराशा असते. कितीही ठरवलं तरी बाई काही करू शकत नाही, कारण की ती कुठेतरी पार मोडून गेलेली असते. हा आपला जोडीदार आहे, त्याला प्रामाणिक राहा, त्याला जपा, त्याच्यावर प्रेम करा. मी तुझ्या सोबत आहे असं एकदा तरी तुमच्या जोडीदाराला म्हणून बघा आणि तेव्हा त्या जोडीदाराची हिंमत बघा, त्या कामासाठी तिचे प्रयत्न बघा आणि त्या प्रयत्नातून तिला काय मिळतं तेही बघा. भेटूया उद्याच्या नवीन विभागात. काळजी घ्या.